ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ त्याच्या पाया पडे. ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ त्याच्या पाया पडे. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. चिंतिता जयासी, चिंतिता जयासी. भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे. तुका म्हणे ज्याच्या नावे. तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. विठाल ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ त्याच्या पाया पडे. तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू संत, वैराग्याचे महामेरू आणि संप्रदायाचा कळस असलेले तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भगवंताची ओळख करून देणारा अभंग. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर आपण पाहिला तर थोडस लक्ष द्या, कारण अभंग समजला पाहिजे. बरोबर आहे की नाही? पुढच्या वर्षी विचारला तरी मी पहिल्या वर्षी काय अभंग घेतला होता इथं? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. दुसऱ्या वर्षी घेतला होता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरवया आले दीनजना. आणि या वर्षी घेतलाय ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ त्याच्या पाया पडे. तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ आपण पाहिला तर तुकोबारा या अभंगामधून सांगताय की ज्याचे गरजता पोवाडे, ज्याच्या गुणांचं वर्णन केल्यानंतर, ज्याचं नामचिंतन केल्यानंतर काय होतं? ज्याचे गरजता पोवाडे, ज्याच्या नावाची गर्जना केल्यानंतर कळी काळ सुद्धा आपल्या पायाशी लोळण घेतो. काय करतो? कळी काळ सुद्धा आपल्या पायाशी लोळण घेतो. ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ त्याच्या पाया पडे. असा कोण आहे? तर तो हा पंढरीचा, बोला, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. असा कोण आहे की ज्याची गर्जना केल्यानंतर, ज्याच्या गुणांचं वर्णन केल्यानंतर, ज्याचं नामचिंतन केल्यानंतर कळी काळ सुद्धा आपल्या पायाशी लोटांगण घेतो, पायावर लोळण घेतो. असा कोण आहे? तर तुकोबाराय म्हणतात तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा. तो पंढरीचा राजा. विश्वास बसत नसेल तर पुसा 6 चौ 18 जना. 6 चौ 18 जना कोण? या कोपऱ्यातले 6 जण, त्या कोपऱ्यातले 18 जण आणि मागचे 4 जण. पुसा 6 चौ 18 जना म्हणजे विचारा, 6 शास्त्रांना विचारा, 4 वेदांना विचारा, 18 पुराणांना विचारा. तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. चिंतिता जयासी. ज्याचं चिंतन केल्यानंतर, ज्याचं नामचिंतन केल्यानंतर चिंतिता जयासी. भुक्ती मुक्ती कामारी दासी. भोगही मिळतात आणि मोक्षही मिळतो. मला फक्त त्याचं चिंतन झालं पाहिजे. असा कोण? कोण? तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. वैकुंठासी जावे.
शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे असा कोण बोला ना. तो हा पंढरीचा राणा कुसा 6 चौ 18 जना विठाल अभंगाचा अर्थ समजला असेलच असं मला वाटते. पहा, अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा उपोद्घातेन वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने श्री साईबाबा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 3 या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन आणि सुरुवातीपासून प्रत्येक वर्षी या सप्ताहामध्ये मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. याही वर्षी म्हणजे सलग 3ऱ्या वर्षी याही वर्षी या सप्ताहामध्ये 3रं वर्ष आणि पुष्प सुद्धा 3रंच बरोबर 3ऱ्या दिवसाचं पुष्प गुंफण्याची सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. खरं तर हे माझं सुद्धा त्या ठिकाणी भाग्य म्हणावं लागेल. सुंदर असं आयोजन नियोजन संपूर्ण साई प्रतिष्ठान तरुण वर्ग. पहा, या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा सप्ताह तरुण आहे महाराज. काही तरुण आहे आणि परमार्थ सुद्धा कसा पाहिजे तरुणच पाहिजे महाराज. बरोबर आहे की नाही. संतांचं वय पहा आपल्या तुम्ही ज्ञानोबारायांचं 22व्या वर्षी त्या ठिकाणी समाधी अवस्था तुकोबारायांचं 42व्या वर्षी म्हणजे त्यांनी सुद्धा परमार्थ कसा केला तरुण केला. पण आपण उगाच म्हणतो बा आता काय वय वय का आमचं परमार्थ करायचं. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण अशी मानसिकता केली का परमार्थ कधी करायचा संजू महाराज उतार वयात. पण तसं नाही महाराज. तरुणपणाचा परमार्थ सुद्धा हा तरुण असतो. आणि या साई प्रतिष्ठानमध्ये सर्व तरुण वर्गाने सुंदर आयोजन नियोजन केले महाराज. अगदी साईबाबांच्या चैतन्य महाराज या ठिकाणी या भूमीमध्ये अवतरले. काय अवतरलं चैतन्य अवतरले. पण तरी सुद्धा एकदा आकाशाकडे पहा पहा ना. आणि बाबांना सुद्धा आपण कीर्तनाला बोलू. साई बाबा कीर्तनाला या हो साई बाबा कीर्तनाला या हो सद्गुरु बाबा कीर्तनाला या हो. आणि या निंबळक इसळक मधील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना आशीर्वाद द्या. या संपूर्ण इसळक निंबळक मधील पंचक्रोशीतील साई भक्तांना आशीर्वादित करा. आणि बाबा तुम्ही सुद्धा आज या कीर्तनाला या.
आणि निश्चितच बाबांचं चैतन्य सुद्धा या भूमीमध्ये निश्चित प्रकारे अवतरित होईल आणि आहेच महाराज. कारण त्यांच्या चैतन्याशिवाय इथं हे कार्य होणारच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. त्याचे गरजता पोवाडे कळीकाळ त्याच्या पाया पडे. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मं गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णमुंदे जगद्गुरु. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. आता आज काय मला वेळेचं बंधन नाही बरं का, है ना अण्णा? कारण महाराज इथला आणि ऐकणारे आणि त्यात एकादशी आहे, बरोबर आहे का ना? त्याच्यामुळे सकाळी घरी गेलो तरी चालतंय आपण, हे का नाही? विठ्ठल विठ्ठल. अखंड हरिनाम सप्ताह आणि तिसरं पुष्प आपण अभंग घेतलाय. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ त्याच्या पाया पडे. तो हा निदान एवढं वाक्य तरी घरी जाऊन पाठ करीत जायचं घरी बरं का, आणि पाठ झालं पाहिजे. घरी गेलं नुसतं म्हणायचं तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ त्याच्या पाया पडे. तो हा पुसा 6 जना. या प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताची ओळख करून दिली, भगवंताचा परिचय करून दिला आपल्याला. पहा, परिचय 3 प्रकारे होतो. एक तर स्वरूपत्व अवच्छेदकाने, कार्यत्व अवच्छेदकाने आणि कारणत्व अवच्छेदकाने. या अभंगामध्ये स्वरूपत्व अवच्छेदकाने परिचय करून दिला नाही, कारणत्व अवच्छेदकाने परिचय करून दिला नाही, तर कार्यत्व अवच्छेदकाने तुकोबारायांनी भगवंताचा परिचय करून दिला.
तो हा पंढरीचा राणा, तुसा 6 चौ 18 जना. ओळख करून दिली महाराज. आता पहा, वेळेअभावी अगदी मी फक्त सांगत चलन, तुम्ही फक्त ऐकत जायचं आणि वेळ आली का म्हणायचं तो हा पंढरीचा राणा. बस जमला. आता पहा, भगवंताचा परिचय तुकोबारायांनी आपल्याला करून दिला आणि संतांनी भगवंताचा परिचय करून देण्याचं काम केलं. बरोबर आहे की नाही? ज्याचे गरजता पोवाडे, भगवंताचा परिचय करून दिला आपल्याला. आणि मी असं म्हणतो, प्राप्ती महत्वाची का परिचय महत्वाचा? एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची आपल्याला प्राप्ती होणं जास्त महत्वाचं का तिचा परिचय झाल्यानंतर तिची प्राप्ती होणं जास्त महत्वाचं? जरा अवघड होतंय का समजायला? समजा हा मोबाईल आहे. हा मोबाईल आपल्याला मिळाला, बरोबर? त्या वस्तूची आपल्याला प्राप्ती होती, प्राप्ती झाली. पण ती वस्तू काय आहे नेमकं हे तर आपल्याला कळायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्याचा परिचय असला तर त्या वस्तूचा आपल्याला उपयोग होईल, बरोबर आहे की नाही? म्हणजे प्राप्तीपेक्षा परिचय जास्त महत्वाचा. परिचय झाल्यानंतर त्या वस्तूची जर प्राप्ती झाली तर मग मात्र ती वस्तू फलदायी त्या ठिकाणी ठरत असते. नाहीतर मोबाईलची प्राप्ती झाली पण ते जर काय त्याच्यातलं काही कळतच नसेल तर काय उपयोग त्याचा महाराज? आपण तो अगदी कुठंतरी टाकून देऊ, बरोबर आहे की नाही? मग त्या वस्तूची, एखाद्या वस्तूची म्हणा, आपल्याला प्राप्तीपेक्षा तिचा परिचय हा जास्त महत्वाचा निश्चित प्रकारे आहे. हे तर पटतंय की नाही तुम्हाला? एखाद्या वस्तूची प्राप्तीपेक्षा तिचा परिचय होणं जास्त महत्वाचं. आणि या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवंताची प्राप्ती करून नाही दिली तर भगवंताचा परिचय करून दिला. विठ्ठल 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 अगदी थोडक्यात सांगतो. आता आपण या मृत्यू लोकामध्ये आपला जन्म झाला, बरोबर झाला, पण इथं देवाचा परिचय जाऊ द्या, आपला सुद्धा आपल्याला परिचय, आपली ओळख आपल्याला आहे का? आपण इथं का आलो आहे का? परिचय काय आपल्याला? आपण इथं का आलो, कशासाठी आलो, इथं आल्यानंतर आपल्याला काय कार्य करायचंय? 1-2 एकर वावर घ्यायचं, घर बांधायचं, बरोबर आहे की नाही? पण इथं जे काही आपण कमवतो हे सगळं मिथ्या आहे. इथून आपण काही घेऊन जाऊ शकतो का? काही घेऊन जाता येतं का इथून? आपलं जर म्हणावं तर इथून काहीतरी हरी महाराज निदान मृदुंग तरी घेऊन जाता आला असता, बरोबर आहे की नाही? पण इथून काही घेऊन जाता येत नाही. म्हणजे हे इथं हे जे काय आहे हे आपलं नाही. मग आपला जन्म कशासाठी झाला? तर संतांनी सुंदर सांगितलं की सुंदर असा देह आपल्याला मिळाला, पण हा देह कशासाठी उपयोगी पडायचा? देह दिला देव
मी सांगितल्यावरच प्रमाण द्या. पहा, सुंदर असा देह आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे, पण सगळा देह आपण संसारामध्येच खर्च करतो महाराज. आणि ज्या वेळेस हा निकामी होतो त्यावेळेस कुठं लावतो? परमार्थाला लावतो. मग संतांनी आपल्याला सांगितलं, देवे तिला देह भजने गोमटा, भजनासाठी दिला हातपाय, दिले हातपाय इंद्रिय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण. या सगळ्या इंद्रियांनी तू भगवंताला भजन कर, त्या भगवंताचे पोवाड्याचं त्या ठिकाणी तू गायन कर. पण या देहाचा सुद्धा आपल्याला परिचय राहिला नाही. आणि परिचय होणं महत्वाचं, प्राप्तीपेक्षा परिचय महत्वाचा, हे सांगतोय बरं का. पहा, अगदी उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर अगदी पटकन सांगतो. कदाचित हे उदाहरण तुम्ही ऐकलेले असेल माझ्याकडून, कारण रोज निंबळक मध्येच चालू आहे माझा कार्यक्रम, ठीक आहे ना. विठ्ठल विठ्ठल. एक राजा असतो, प्राप्तीपेक्षा परिचय महत्वाचा सांगतोय बरं का. एक राजा असतो आणि तो राजा शिकारीसाठी अरण्यामध्ये जातो. शिकारीसाठी अरण्यामध्ये गेल्यानंतर अगदी शिकार त्या राजाला झाडावर दिसते आणि एकाग्र चित्ताने, जसं आपण मोबाईल मध्ये एकाग्र चित्त होतो, कुणी जवळ आलेलं पण समजत नाही, तसं एकाग्र चित्ताने राजा त्या शिकारीवर धनुष्याची प्रत्युंचा ओढलेली होती, बाण लावलेला होता आणि त्या शिकारीवर एकाग्र चित्ताने राजा लक्ष केंद्रित करून उभा होता. परंतु इकडे राजाच्या लक्षात आलं नाही आणि राजाचा पाय एका विषारी सर्पावर पडला. विषारी सर्पावर पाय पडल्यानंतर त्या नागाने फणा उगरला. आता राजाची थोडी सुद्धा जर हालचाल झाली तर तो विषारी नाग राजाच्या पायाचा काय करेल? चावा घेईल. आणि तेवढ्यात एक लाकूड तोड्या त्या अरण्यामधून आला. त्या लाकूड तोड्याने पाहिलं की आपला राजा त्या ठिकाणी शिकारीमध्ये लक्ष केंद्रित केलेला आहे, मग्न आहे आणि त्याचा पाय एका विषारी सर्पावर पडलेला आहे. जर राजाने हालचाल केली तर हा विषारी सर्प, तो नाग त्या राजाचा चावा घेईल आणि राजा याच ठिकाणी मृत्युमुखी पडेल. आपलं राज्य त्या ठिकाणी पोरकं होईल. मग त्याने विचार केला की सर्पणाची मुळी खाली ठेवली आणि धावत राजाकडे गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर राजालाही कळलं नाही, पण याने एका हाताने राजाला धक्का दिला आणि एका हाताने तो विषारी सर्प उचलून काय केला? बाजूला फेकला. राजाचं लक्ष गेलं. राजाने पाहिलं, अरे या लाकूड तोड्याने माझा प्राण वाचवला. संध्याकाळी याला दरबारात घेऊन या. प्राप्तीपेक्षा परिचय महत्वाचा, हे सांगतोय ना. हा, बरोबर तासातच आहे, ओळखता आलं पाहिजे आपल्याला परत. आणि मग राजा म्हटला याला दरबारामध्ये घेऊन या. दरबारामध्ये घेऊन आल्यानंतर राजा म्हणला, सेनापती, या लाकूड तोड्याने माझे प्राण वाचवले, नाहीतर आज त्या ठिकाणी मी मृत्युमुखी पडलो असतो. सेनापती म्हणले, बरं झालं राजेसाहेब, काय करायचं? म्हणले, असं करा, याला काहीतरी बक्षीस द्या. म्हटले, काय बक्षीस द्यायचं? मोहरा द्यायचा का? सोनं द्यायचं का? जमीन द्यायची का? त्यांनी सांगितलं, याचा लाकूड तोड्याचा व्यवसाय. म्हटले, मग? म्हटले, याला आपल्या नगरा शेजारची 10 एकर चंदनाची बाग बक्षीस देऊन टाका. आणि 10 एकराची बाग त्या लाकूड तोड्याला राजाने काय केलं? बक्षीस दिली महाराज. कागद तयार झाला, त्याच्यावर मुद्रा उमटवली आणि तो कागद एक त्या कंकाकडे दिला आणि एक त्या लाकूड तोड्याकडे दिला. आजपासून 10 एकर चंदनाची बाग तुझी. लाकूड तोड्या आनंदित झाला, तिथं गेला. आता या गोष्टीला बराचसा काळ लोटला आणि बऱ्याच काळाने तो राजा पुन्हा त्या अरण्यामध्ये अश्वावर बसून गेला आणि राजाच्या सहज स्मरणात आलं की या जंगलामध्ये, या अरण्यामध्ये एका लाकूड तोड्याने माझे प्राण वाचवले होते आणि त्या लाकूड तोड्याला मी 10 एकर अगदी तोडायला आलेली चंदनाची बाग बक्षीस दिली होती. जाऊन पाहूया त्या लाकूड तोड्याची आता परिस्थिती काय आहे. आणि राजा आपसुकच त्याच्या त्या पर्णकुटीकडे वळाला महाराज. तिथं गेल्यानंतर पाहतो
तर 10 वर्षापूर्वी किंवा त्या कालावधीमध्ये जशी झोपडी होती त्या लाकूड तोड्याची तशीच झोपडी आणि तसाच तो लाकूड तोड्या पुढे बसले. राजाने विचार केला, याला 10 एकर चंदनाची बाग दिली तरी सुद्धा याची थोडी सुद्धा परिस्थिती सुधारली नाही. पहा, भगवंत देतो, याची थोडी सुद्धा परिस्थिती सुधारली नाही. काय कारण असावं? राजा जवळ गेला, अश्वावरून खाली उतरला आणि त्या लाकूड तोड्याला विचारला, रे ओळखलं का? लाकूड तोड्या धावत येऊन चरणावर नतमस्तक झाला आणि विचारलं, आपणाला कोण ओळखलं नाही? आपण तर पालन करते या नगरीचे राजे आहात आणि आपण मला 10 एकर चंदनाची बाग बक्षीस दिली, कसा विसरेल मी? राजाने सांगितलं, अरे मग चंदनाच्या बागेचं तू काय केलं? त्याने सांगितलं, राजे साहेब, आपले इतके उपकार झाले, इतके उपकार झाले. पूर्वी मला खूप लांब जावं लागायचं, तिथं सरपण तोडावं लागायचं, ते सरपण डोक्यावर आणावं लागायचं, इथं आल्यानंतर त्याचे कोळशे पाडावं लागायचे, मग ते कोळशे टिळक रोडला स्वामिल मध्ये जाऊन विकावं लागायचे. राजा म्हणला, कसे किलो? त्याने सांगितलं 2 रुपये किलो. मग आता राजाने त्या लाकूड तोड्याने सांगितलं, राजे साहेब, तुम्ही मला आता इतकी नगराजवळची बाग दिली, माझा इतका वेळ वाचतोय, असा गेलो की लगेच लाकडाची मुळी घेऊन येतो. राजाने विचारलं, आणि काय करतो? त्याने सांगितलं, लगेच कोळशे पाडतो आणि मग ते कोळशे मी पुन्हा विकतो. कुठं? म्हणले मंगळवार बाजारात विकतो. काय भाव सापडतो? म्हणले पहिले 2 रुपये जायचे, आता 2.5 रुपये किलो जाते. राजाने विचारलं, 10 एकर चंदनाच्या बागेचे तू कोळशे केले? त्याने सांगितलं, हो. आता काही शिल्लक आहे का? तो म्हणला, काहीच नाही, कालच बाग संपली. याला वाटलं आता परत भेटती का काय. राजाने विचारला, रे एखादा तरी लाकूड? त्याने सांगितलं, खाटाचा पाय मोडला होता बाजाचा, मग 1 लाकूड त्या बाजेला उभा केला. म्हणले, घेऊन ये. तो लाकूड घेऊन आला. म्हणले, आता हे लाकूड घे आणि पुन्हा टिळक रोडला जा. 2-3 स्वामिल मध्ये हे लाकडाचा भाव विचार आणि हे लाकूड विक. त्याने ते लाकूड घेतलं, टिळक रोडला गेला. तिथं बरेच आहेत स्वामिल आहेत, बऱ्याच. तिथं भाव विचारला तर त्या लाकडाचे एकाने 10,000 सांगितले, एकाने 11 सांगितले, एकाने तर 15 दिले आणि सांगितलं, अहो हे चंदन जर कुठं तुम्हाला मिळालं तर अजून माझ्याकडे घेऊन या, तुमचं काय असेल तेवढं घेतो. त्याने सांगितलं, अहो 10 एकर होतो. मग काय झालं? त्याचे कोळशे केले. काय केले? कोळशे केले. म्हणजे त्या चंदनाचा त्याला परिचय नव्हता. काय नव्हतं? परिचय नव्हता. आणि परिचय जर नसल तर प्राप्ती होऊन त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून भगवंताचा विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवंताचा सुद्धा प्राप्तीपेक्षा भगवंताचा अगोदर परिचय होणं जास्त महत्वाचं म्हणा. आणि म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये भगवंताचा काय करून दिला? परिचय करून दिला महाराज. कार्यत्व अवच्छेदकाने भगवंताचा त्या ठिकाणी परिचय तुकोबारायांनी या ठिकाणी करून दिला. मग काही साधक मंडळी तुकोबारायांकडे गेले आपल्यासारखे आणि त्यांना विचारलं, तुकोबाराय, अहो रात्रंदिवस तुम्ही हे चिंतन करता? तर तुकोबारायांनी सांगितलं, बाबा दिन रजनी गोविंदाचे पोवाडे, रात्रंदिवस मी पोवाडे गातो. कोणाचे? गोविंदाचे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि या नामचिंतनाच्या जोरावर तुकोबाराय भक्तीच्या उच्च टोकावर पोहोचले. काय केलं? भक्तीच्या उच्च टोकावर पोहोचले. पण तुकोबारायांना त्या साधकांनी विचारलं, तुकोबाराय, तुम्ही इतकं नामचिंतन करता, इतके रात्रंदिवस पोवाडे गाता, या पोवाड्याचा काय अधिकार प्राप्त होतो त्या साधकाला? अभंगाचं पहिलं
ज्याचे गर्जता पोवाडे त्याचे पोवाडे गर्जना केल्यानंतर त्याचं नामचिंतन केल्यानंतर त्याचं गुणवर्णन केल्यानंतर त्या साधकाला काय प्राप्त होतं तर कळी काळ त्याच्या पाया पडे. ज्याचे गर्जता पोवाडे कळी काळ त्याच्या पाया पडे. अजून थोडस सोपं करून सांगू का? एक व्यावहारिक उदाहरण देतो. इथं राजू कुत्रा आहे ना तुमच्या घरी? काय नाव आहे? नाही का? कोणाच्या घरी कुत्रा आहे इथं? त्या गोडशेंच्या घरी. काय नाव आहे गोडशे? आता कीर्तन संपल्यानंतर ते जे के चहा प्यायला नेणार आहेत मला. आणि मग जे के पुढे गेले आणि समजा आम्ही 2-3 जण मागून गेलो. आता असं एकदा झालं होतं आमच्याकडं, तर ते दत्तू अण्णा बरोबर होते, त्याच्यामुळे ते कुत्र्यांचा त्यांना चांगला अनुभव आहे. हा, चहा प्यायला गेलो महाराज. आणि आता समजा यांच्याच घरी हा बरं का, ज्याचे गर्जता पोवाडे कळी काळ त्याच्या पाया पडी. त्यांच्या घरी चहा घ्यायला गेल्यानंतर आता हे घरात बसले आणि अंगणात गेल्यानंतर ते कुत्र भोकायला लागलं. कुत्र भोकायला लागलं. मग कुत्र भोकायला लागल्यावर एखाद्याच्या घरी गेल्यावर आपण काय केलं पाहिजे? हाड 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 म्हणतो आपण. बरोबर आहे का नाही? काय म्हणतो? पण ते हाड म्हणल्यावर ते कुत्र गप्प बसत नाही महाराज, आहे का नाही? कुत्र काय करतं? ते अजून डबल धावून येतं महाराज. जितकं आपण हाड हाड म्हणू तितकं ते कुत्र काय करतं? धावून येतं. अनुभव आहे ना तुम्हाला? मग आपण काय करायचं? एक दगड उचलायचा. मग ते दगड उचलल्यावर मात्र ते कुत्र अजून तुटून पडत. बरोबर? आणि दगड हाणल्यावर तर मग ते अजूनच धाव धाव येतं मला. बरोबर आहे का नाही? मग आपण म्हणायचो जे के ओ गोडशे, म्हणजे त्या कुत्र्याच्या मालकाला हाका मारायची. मग त्या कुत्र्याच्या मालकाला हाका मारल्यानंतर तो मालक बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो जाऊ महाराज तुम्ही आहेत का? आणि मग त्या कुत्र्याला हाका मारतो. तो काय नाव असेल त्याचं? टॉमी, जॉली, काय नाही का? काय नाव असेल ते? अरे टॉमी गप, ते महाराज आहेत, चहा प्यायला आलेत, गप बस, ते आपलेच आहेत, तुला समजत नाही का? मग ते कुत्र काय करतं? खरं सांगायचं काय करतं? ते कुत्र शेपटी हलवतं, खाली मुंडकं घालतं आणि आपल्या पायाजवळ येतं. येतं का नाही? आतापर्यंत धाऊ धाऊ येणारं कुत्र, तुटून पडणारं कुत्र, त्याच्या मालकाने नाव घेतल्याबरोबर ते आपल्या पायाचा वास घेते. तरी आपण घाबरतोच त्याला. आपण म्हणतो अहो लांब हाना. अहो तो आता तुम्हाला काही करणार नाही. तो आता तुमचा वास घेईल. तुम्ही परत जरी 8 दिवसांनी आले तरी तो तुम्हाला आता भुंकणार नाही, तुम्हाला धावणार नाही. का? कारण आपण त्याच्या मालकाचे पोवाडे गायले महाराज.
ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ त्याच्या पाया पडे. मग त्याच्या मालकाचे पोवाडे आपण गायले, त्या भगवंताचे पोवाडे गायले, त्याचं गुणसंकीर्तन केलं, त्याचं नामसंकीर्तन केलं आणि त्याचा सेवक हे महाराज कोण? काळ. मग त्याचा मालक त्याला सांगतो, अरे हा आपला वैष्णव आहे, हा नामधारक आहे, हा नामचिंतन करणारा आहे. आणि मग तो काळ सुद्धा आपल्या पायाशी येऊन लोटांगण घेतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल